नमस्कार मैत्रिणींनो, आंब्याचा सीझन चालू आहे तर खास डिश बघूया आज. तर आपण बनवणार आहोत मँगो शाही तुकडा. त्यासाठी मी सँडविच ब्रेड घेतलेले आहे आणि त्याचे कडा कापून घेत आहे आणि त्यांना ट्रायंगलमध्ये कापून घेणार आहे. कडा व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत कारण आपण यांना तळणार आहोत तर ते छान तळले जातील. याप्रमाणे त्रिकोण करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनेही त्रिकोण करून घ्यायचे आहेत. असे 4 त्रिकोण आपण एका ब्रेडचे करत आहोत. याप्रमाणे करून घ्यायचे आहे जेवढे आपल्याला करायचे तेवढे. तर मी बऱ्यापैकी एक 7-8 ब्रेड केलेले आहेत तसे. आणि ही चाचणी बनवली आहे. यात 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी घेऊन 4-5 मिनिट उकळवून घेतलेलं आहे आणि थोडंसं केसर टाकलं आहे आणि विलायची पावडर. आता तेल ठेवलेलं आहे तापत. त्यात आपण हे जे ब्रेडचे आपले पीसेस आहे ते तळून घेऊया. आपल्याला छान गोल्डन ब्राऊन ते तळायचे आहेत. सोनेरी छान दिसले पाहिजे आणि आतूनही ते तळले गेले पाहिजे, म्हणजे खूप मऊ लागणार नाही. तर व्यवस्थित तळायचे आहे. लो फ्लेमवर जास्त वेळ तळूया म्हणजे आतही तळले जातील. तर याप्रमाणे मी सर्वच तळून घेतलेले आहे. खूप छान होतात हे. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. छान छान रेसिपीजसाठी, नवनवीन रेसिपीजसाठी. खूप सुंदर माझ्या रेसिपीज असतात. सुट्टीमध्ये मी क्लास पण घ्यायचे, पण आता चला तर आपलं हे तळलं गेलेलं आहे छान. सर्व असेच तळून घेऊया. पण लो फ्लेमवर तळायचे आहे. खूप आपल्याला हाय फ्लेम करायची नाही म्हणजे ते काळे होणार नाही, कारण ब्रेड हे पटकन तळले जातात. तर याप्रमाणे सर्वच करून घेतलेले आहे आणि थोडी डिश तिरपी ठेवली आहे म्हणजे तेल पडून जाईल साईडला. तर याप्रमाणे तळलेले आहेत आणि ही जी चाचणी आपण केलेली आहे त्याच्यात आपण हे जे आहे ब्रेडचे तुकडे टाकून देणार आहोत म्हणजे ते शोषली जाईल त्यात आणि छान गोड होतील. तर एक 10 मिनिट आपण याच्यात बुडवून ठेवूया. व्यवस्थित प्रत्येक ब्रेडवर चाचणी ही टाकून द्यायची आहे म्हणजे छान आतमध्ये मुरेल आणि ते खूप सुंदर लागतील. तुम्ही 10 मिनटं याच्यात ठेवल्यानंतर काढून घ्यायचं आहे. तुम्ही नुसते असेही खाऊ शकतात. माझ्या घरी मी हे चाचणीमधून काढले आणि चाळणीत ठेवले की लगेचच बऱ्यापैकी खाल्ले जातात. त्याच्यावर तुम्ही थोडंसं खोबऱ्याचं बारीक किसही भुरभुरून खाऊ शकता. खूप सुंदर लागतं. तर आता हे 10 मिनटं ठेवल्यानंतर एक मी ताट घेतलं आहे आणि त्याच्यात थोडी चाळणी घेतली आहे म्हणजे अतिरिक्त जी चाचणी आहे ती खाली पडून जाईल. तर याप्रमाणे हे त्या चाळणीवर ठेवत आहे. तुम्ही हे असे खाऊ शकतात. तर आपण हे असे 10 मिनटं राहू देऊया काढून त्या चाळणीवर, म्हणजे एक्स्ट्रा निघून जाईल. आता आपण रस करूया. हापूस आंबा घेतलेला आहे आणि त्या फोडी मिक्सरमध्ये टाकल्या आहे. साखर टाकली आहे थोडी आणि दूधही टाकलेलं आहे. तर याप्रमाणे मिक्सरमधून हे करून घेतलेलं आहे रस आणि हा थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये आता ठेवून दिलेला आहे मी. आता एक पसरट बाऊल घेतला आहे. त्यात रस टाकून घेणार आहे. पसरट बाऊल यासाठी की त्याच्यात छान दिसतं आणि असं डेकोरेट केलेलं पण त्यात छान दिसतं म्हणून पसरटच घेतला आहे. आता 2 मोठे चमचे रस त्यात टाकून घेतलेला आहे आणि आपण जे ब्रेडचे पीसेस तळले होते, चाचणीतून काढले होते ते त्यात रचून देत आहे. खूप छान दिसतात, खूप छान लागतात हे. आणि त्यावर रस पेरून द्यायचा आहे मस्तपैकी. तुम्हाला जेवढा आवडेल तेवढा. याप्रमाणे तुम्ही त्यात बुडवले तरी पण छान लागतात, पण मी दिसावे म्हणून एवढाच टाकला आहे. आणि त्यावर ड्रायफ्रूट्स टाकत आहे. यावर तुम्ही आंब्याचे तुकडेसुद्धा टाकू शकतात. खूप सुंदर लागतो हा हापूस आंब्याचा रस यात. यावर मी आधी काजूचे पीस टाकले, मग बदामाचे पीस टाकले आणि नंतर पिस्त्याचे टाकले. पिस्ता खूप छान दिसतो यावर. आणि ही डिश थंडगारच खा आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.